प्रिय छात्रों, कल हमने तीसरा पाठ निज भाषा इस पाठ के बारे में इस पाठ के पूर्वार्ध के बारे में पढ़ाई किया गया है। आज हम इस पाठ का उत्तरार्ध के बारे में पढ़ाई करेंगे। अपनी भाषा, इसका मतलब क्या होता है? अपनी भाषा, इसका मतलब मातृभाषा। निज भाषा, अपनी भाषा। कल कवि ने बताया है कि निज भाषा या अपनी भाषा, अपनी भाषा में अपनी भाषा के बारे में क्या रखना चाहिए? गौरव रखना चाहिए। हमारी भाषा के बारे में पढ़ाई करना चाहिए। हमारी भाषा से ही अधिक ज्ञान प्राप्त करना चाहिए। इसलिए कभी कहा गया है कि आज देखो निज भाषा उन्नति है, सब उन्नति को मूल। बिना निज भाषा ज्ञान की मिटत न ही को सूल। कभी कहता है हमें अपनी मातृभाषा में ही क्या करना चाहिए? ज्ञान प्राप्त करना चाहिए। हमारी मातृभाषा की बारे में सोचना चाहिए और क्या करना चाहिए? उसकी उन्नति होती है तो मनुष्य का हर प्रकार से उन्नति होती है। यदि अपनी मातृभाषा की उन्नति न हो तो मनुष्य के मन को प्रसन्न नहीं रहता और क्या होता है? हर समय हमारे मन में एक प्रकार की कसक रहती है। अंग्रेजी पढ़ी के यद्यपि सद्गुण होत प्रवीण, पै निज भाषा ज्ञान विविध रहत हीन के हीन। कभी कहते हैं आज के युग में अंग्रेजी पढ़ाने वाले इस भाषा को पढ़कर सभी प्रकार के गुणों में प्रवीण हो जाते हैं, परंतु अपनी भाषा का पूर्ण रूप से ज्ञान न हो तो क्या होता है? व्यक्ति का संपूर्ण विकास नहीं हो सकता। आज के युग में लोग क्या करते हैं? अंग्रेजी भाषा की पढ़ाई करते हैं। अंग्रेजी पढ़ाई करने वाले लोग सभी क्षेत्र में प्रवीण होते हैं, लेकिन अपनी भाषा के बारे में, अपनी भाषा के पूर्ण रूप से ज्ञान नहीं है तो क्या होता है? उस व्यक्ति का संपूर्ण विकास नहीं हो सकता है। और तीसरा है उन्नति पूरी है तभी घर घर उन्नति हो, निज शरीर उन्नति किए रथ मूल सब कोई। एक परिवार में सभी लोग को उन्नत समझा जाता है जब उस घर के सभी सदस्य उन्नत विचारधारा वाले हैं, लेकिन परंतु अन्य सदस्यों की ओर ध्यान न दे तो, अपने घर में रहने वाले अन्य सदस्यों की ओर ध्यान न दिए तो क्या होता है? सब लोग क्या होता है? परिवार के सब सदस्य मूर्ख ही रह जाते हैं। और निज भाषा उन्नति बिना कभू न हवे हैं, सोई लाख उपाय अनेकों भले करे किन कोई। यहाँ कभी कहता है अपनी भाषा की उन्नति के बिना कुछ भी संभव नहीं है। हम कितने भी कोशिश कर ले तो भी क्या करना चाहिए? अपनी भाषा की उन्नति के बिना कोई भी मनुष्य सुखी नहीं रह सकता। कितना कल हुआ था, आज उसके आगे का हिस्सा देखेंगे। देखो, एक भाषा एक जीवन एक मति, सब घर के लोग तबई बनत है, सबन सो मिटत मूर्ता सोग। कभी कहते हैं जब किसी परिवार के सभी सदस्य एक ही भाषा का ज्ञान प्राप्त करें, एक ही भाषा में बात करें तो क्या होता है? उस बुद्धि का समुचित विकास होता है। तभी घर या देश में क्या रहता है? एकता रहता है और साथ अज्ञानता व शोक क्या होता है? दूर हो जाता है। इसलिए कभी कहता है एक भाषा एक जीव एक मति, सब घर के लोग तबई बनत हैं, सबन सो मिटत मूर्ता लोग सोग। कभी एक भाषा ಒಂದು ಈ ಕದ್ರೆ एक ಒಂದು ಭಾಷೆ ಒಂದು ಜೀವ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಅಂದ್ರೇನು? ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಜನರು ಒಂದೇ ಭಾಷೆಯನ್ನು ಆಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದೇ ಭಾಷೆಯೊಳಗೆ ಶಾಲೆಯನ್ನು ಕಲಿತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದೇ ಭಾಷೆಯೊಳಗೆ ಜ್ಞಾನ ಪಡಿತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ
ಅವರು ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಏನಾಗಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಏನಾಗ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸದಸ್ಯರ ವಿಕಾಸ ಆಗ್ತಿರ್ತದೆ. ಇನ್ನು ಒಂದೇ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಒಂದೇ ಇದರೊಳಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆಯೋದ್ರಿಂದ ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಯಾವುದೇ ಅಜ್ಞಾನ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಲಿ ಏನಾಗ್ಬೋದು, ದೂರ ಆಗ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ कवि कहते हैं एक भाषा एक जीव एक मति सब घर के लोग तबाही बनत है सलम सो मिटत मोड़त सो। ಅದಕ್ಕೆ कवि कहता है जब किसी परिवार के सभी सदस्य एक ही भाषा का ज्ञान प्राप्त करें, एक ही भाषा में बात करे तो बुद्धि का समुचित विकास होता है. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಒಂದೇ ಭಾಷೆಯನ್ನು ಆಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಭಾಷೆಯೊಳಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡಿತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಜನರ ಒಂದು बुद्धि विकास आती। और उसके अलावा तभी घर में एकता होता है. अದೇ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಮನೆಯೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದೇ ಪ್ರಕಾರ ಭಾಷೆ ಇರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಭಾಷೆ ಇರುವಂಥ ಜನರಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಗ್ಗಟ್ಟು ಬೆಳೀತಿರ್ತದೆ. ಹೆಂಗೆ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಅದ, ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಗಿದ್ದಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಾಷೆಗಳದಾವ. ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಹಿಂಗೆ ತಮಿಳು, ತೆಲುಗು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳದಾವ. ಆ ಭಾಷೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಜನರು ಅವ್ರಿಗೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಂತಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಏಕತ್ರ ಬೆಳಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಿ राष्ट्र भाषा से हम उत्तर से दक्षिण तक बातचीत करते हैं. और ये गति लाभ यह यहाँ में प्रकट लखात निज भाषा में कीजिए जो विद्या की बात है. अपनी भाषा की उन्नति का एक अन्य लाभ स्पष्ट है. अपनी भाषा की उन्नति का एक लाभ स्पष्ट है. और एक अति लाभ यह यहाँ में प्रकट लखात निज भाषा में निज भाषा में कीजिए जो विद्या की बात है. अपनी भाषा की उन्नति का एक अन्य लाभ स्पष्ट है. क्या लाभ स्पष्ट है? हमें अपनी भाषा में ही विद्या या ज्ञान की बातें करनी चाहिए, तभी सबको उसका लाभ मिलेगा. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಜ್ಞಾನವನ್ನು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ನಾವು ಹೇಳಿದೆವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಥವಾ ಬರೆದೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಮಾತನಾಡುವಂಥ ಜನರಿಗೆ ಏನಾದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಹಜವಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ ತಿಳಿತಿರ್ತಾರೆ. ಈ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಾವಾಗ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮಾತೃಭಾಷೆ ಅದ. ಕನ್ನಡ ಮಾತೃಭಾಷೆ ಒಳಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡವನ್ನು ಪಡೆದು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಸಹಜವಾಗಿ ಓದಿ ತಿಳ್ಕೊಬೋದು. ಆದ್ರೆ ಅದೇ ತಮಿಳು ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಬರೋದು ನಮಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯತೆನೂ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ अपनी भाषा की और एक लाभ है. क्या लाभ है? और एक अति लाभ या में प्रकट लखात निज भाषा में कीजिए जो विद्या की बात है. अपनी भाषा की उन्नति का एक अन्य लाभ है. हमें अपनी भाषा में विद्या या ज्ञान प्राप्त करनी चाहिए, तभी सबको उसका लाभ मिलेगा. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮಾತನಾಡುವಂಥ ಜನರಿಗೆ ನಾವು ಮಾಡಿದಂಥ ಮಾತಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬರುವಂಥ ಯಾವುದೇ ಒಂದು ಲೇಖನ ಇರ್ಬೋದು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗ್ಬೋದು ಅಂತ ಸಹಜವಾಗಿ ತಿಳಿದು. ಇನ್ನು ಮುಂದೊಂದು ते ही सुनी पावई लाभ सब बात सुनई जो कोई यह गुण भाषा और मुँह कब हूँ नहीं होगी. कभी कहता है अपनी भाषा में जब बात की जाती है ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವಾಗ ಆಡ್ತಿರ್ತೀವಿ अपनी भाषा में जब बात की जाती है तो उसे सब सुनते हैं और समझते हैं. ನಾವು ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವಾಗ ಮಾತನಾಡ್ತೀವೋ ಆಗ ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆಯನ್ನು ಆಡುವಂಥ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಿದಂಥ ಮಾತನ್ನು ಸಹಜವಾಗಿ ನೋಡ್ತಾರೆ, ತಿಳ್ಕೊತಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. और यह गुण केवल अपनी भाषा में ही पाया जाता है. यह गुण केवल अपनी ಭಾಷೆ में ही पाया जाता है. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಗುಣ ಕೇವಲ ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಅಟ್ಟೆ ಇರ್ತದೆ. ಮಾತೃಭಾಷೆ ಉರ್ದು ಬರ್ದು ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತೃಭಾಷೆ ಮಾತಾಡಿ ಬಂದರೆ ಅಟ್ಟೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿರ್ತದೆ. यह गुण अन्य भाषा में नहीं होता. यदि हम विदेशी भाषा में बात करते तो उन बातों को हर व्यक्ति का नहीं समझ सकता. ಅದಕ್ಕೆ अपनी मातृभाषा में बातचीत किया तो अपनी मातृभाषा में लेखन किया तो सब लोग क्या करते हैं, वो पढ़ते हैं, सुनते हैं. लेकिन दूसरा भाषा में या विदेशी भाषा में लेखन किया तो विदेशी भाषा में बातचीत किया तो हमारे साथ लोग कुछ भी नहीं बोलता. उसे हमारी भाषा की ज्ञान नहीं रहता है. क्या विदेशी भाषा का ज्ञान
ಹಮೇ नहीं आता है ಹೌದಾ. ಈಗ ನಾವು ಮಾತನಾಡುವಂಥ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ನಾವು ಏನೇ ಬರೋದಾಗಲಿ ಏನು ಹೇಳೋದಾಗಲಿ ಮಾಡಿದೆವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಜವಾಗಿ ಏನಂತಪ್ಪ ತಿಳಿತಿದ್ವಿ. ಇನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಒಳಗೆ ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ, ಮಾತಾಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಇಂಗ್ಲೀಷದ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಿಕ್ಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ತಿಳಿದನೋ ಇಲ್ಲ, ತಿಳಿಯೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ते ही सुने पावई लाभ सब बात सुनाई जो कोई यह गुण भाषा और मुँह कबू नहीं. ಅದಕ್ಕೆ अपनी भाषा में जब बात की जाती है मतलब ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಯಾವ ಮಾತು ಆಡ್ತಿರ್ತೀವೋ आवाज सब लोग सुनते हैं और समझते हैं और यह गुण केवल अपनी भाषा में ही रहता है और यह गुण अन्य भाषा में नहीं होता. ಅದಕ್ಕೆ ಈ ಗುಣ ಮತ್ತೊಂದು ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಒಳಗೆ ಇರ್ತದೆ. यदि हम देशी भाषा में बात करते हैं तो उन बातों का हर व्यक्ति नहीं समझ सकता. ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಮಾತನಾಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಿದಂಥ ಮಾತಿನ ಅರ್ಥ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳಿಯೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಭಾಷೆ ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ಜ್ಞಾನ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಮಾತೃಭಾಷೆ ಬಗ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಗೌರವ ಅಂದ್ರೆ ಇರಬೇಕು. विविध कला शिक्षा अमित ज्ञान अनेक प्रकार सब देशन से लय करहु भाषा माही प्रचार. हमें विविध कलाएं सीखनी चाहिए. हम क्या करना चाहिए, ज्ञान की कोई सीमा नहीं है. हम सीखने के लिए अलग अलग भाषा सीखनी चाहिए, लेकिन हमारी निज भाषा या अपनी भाषा या मातृभाषा के बारे में क्या रखना चाहिए, गौरव रखना चाहिए. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಲಿಬೇಕಲ್ಲ. ಆದರೂ ಸಹಿತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿತು ಸಹಿತ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಗೌರವ ಇರಬೇಕು. हमें अनेक प्रकार से ज्ञान प्राप्त करना चाहिए. सभी देशों की अच्छी बातें सीखनी चाहिए और उन सभी का प्रचार अपनी भाषा में करना चाहिए, तभी सबको उसका लाभ मिलेगा. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಿಲ್ಲ. ಕಲೀಲಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿತರೂ ಸಹಿತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿರುವಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಒಳಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಲೇಖನ ಮಾಡಬೇಕು. ಅವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. विविध कला शिक्षा अमित ज्ञान अनेक प्रकार सब देशन से लय करहु भाषा माही प्रचार. और कवि कहता है हम क्या करना चाहिए, हमें विविध कला सीखनी चाहिए, विविध भाषा सीखनी चाहिए, विविध और अनेक प्रकार का ज्ञान प्राप्त करना चाहिए. और कवि ಏನಂತ ನಾವು ಅನೇಕ ಕಲೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಲ್ಲ. ಕಲಿಯುವ ಸಲುವಾಗಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಕಲಿಯೋದು ಭಾಳ ಅದ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ हम विदेश या अलग सभी देश की अच्छी बातें सीखनी चाहिए. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು आचार विचार कलीबेकू. उसका आचार विचार हम क्या करना चाहिए, अलग देशों का आचार विचार हम अपनी मातृभाषा में लेखन करना चाहिए, बरीबेकू. उससे क्या होता है, सभी को उसका अच्छा आचार विचार समझता है. भारत में सब भिन्न अति काई सौ उत्पादन विविध देश मतऊ विविध भाषा विविध लखात मतलब लिखना. भारत में अनेक प्रकार से भिन्नता व्यक्त है, क्योंकि हमारे भारत देश में अलग अलग जाति धर्म प्रांत के लोग रहते हैं. यहाँ भिन्नता व्याप्त है, इसी कारण यहाँ झगड़े हैं. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜಗಳಗಳು ತಂಟೆಗಳು ಶುರು ಆಗ್ತಿರ್ತಾವ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೀಮೆ ಸಲುವಾಗಿ ಜಗಳ. मतलब यहाँ अनेक प्रांत हैं, विभिन्न धर्म है और विभिन्न भाषाएं बोली और लिखी जाती हैं. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದೊಳಗೆ ಯಾಕೆ ಗದ್ದಲಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಂತಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮ ಇರೋದ್ರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಗಳಗಳು ಏನಾಗ್ತಿರ್ತಾವ ಸಂಭವಿಸ್ತಿರ್ತಾವ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ. ಹಿಂದಿಯಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏಕತೆ ಭಾವನೆಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತು? ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. एक भाषा एक जीवन एक मति सब घर के लोग सफाई बनते हैं सबन सो मिटत मोटा शोगन. ಅದಕ್ಕೆ कवि कहता है अगर जब किसी परिवार के सभी सदस्य एक ही भाषा का ज्ञान प्राप्त करते हैं, एक ही भाषा में बातचीत करते हैं, उसका समुचित बुद्धि का समुचित विकास होता है.
ऐसी इसी तरह हम अपने परिवार में या देश में एकता रहता है और साथ अज्ञानता और शोक का दूर हो सकता है। और अति एक लाभ यह क्या में प्रकट लगातार निज भाषा में कीजिए जो विद्या की बात है। अपनी भाषा की उन्नति का एक अन्य लाभ स्पष्ट है। भाषा में अपनी भाषा में विद्या का ज्ञान की बातें करनी चाहिए, तभी सभी को उसका लाभ मिलेगा। कभी कहता है अपनी भाषा में ज्ञान प्राप्त करना चाहिए, उससे अपनी भाषा में ही विद्या ज्ञान की बातें करनी चाहिए, तभी सबको उसका लाभ अवश्य मिलेगा। ते ही सुनी पावई लाभ सब बात सुनाई, जो कोय यह गुण भाषा और मुँह कबहू नहीं हो जा। अपनी भाषा में जब बात की जाती है, हमारी निज भाषा में या हमारी मातृभाषा में बात की जाती है, तब सब लोग सुनते हैं और समझते हैं यह गुण केवल अपनी भाषा में है, निज भाषा में है। अगर हम विदेशी भाषा में लोगों से बातचीत करने लगे तो हम बोलने का मतलब उन लोगों को नहीं समझता है, क्योंकि विदेशी भाषा का ज्ञान उसे नहीं है। ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಮಾತನಾಡುವಂಥ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಮಾತಾಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಹೇಳೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಸರಳವಾಗಿ ಸಹಜವಾಗಿ ಕೇಳಬಹುದು ಮತ್ತು ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಬಹುದು. ಆದರೆ ಅದೇ ವಿದೇಶಿ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಹೇಳೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳುವಂಥ ಮಾತನ್ನು ವಿಚಾರಗಳೇನಾಗಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ವಿದೇಶಿ ಭಾಷೆ ಬಗ್ಗೆ ಏನಿರೋಲ್ಲ ಜ್ಞಾನ ಇರುವುದಿಲ್ಲ. विविध कला शिक्षा अमित ज्ञान अनेक प्रकार सब देशन से लय करहु भाषा माही प्रचार। अगर हम बहुत कला सीखनी चाहिए, हमें सीखने के लिए कोई सीमा नहीं है, अलग अलग भाषा सीखना चाहिए, अलग अलग कला सीखना चाहिए। हाँ, सीखने के लिए सीमा नहीं है। ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಾದ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕಾದ, ಕಲಿಯುವ ಸಲುವಾಗಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸೀಮೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ। हम बहुत सीखना चाहिए। सीख कर क्या करना चाहिए, अलग अलग देशों का अच्छा आचार विचार क्या करना चाहिए, समझ कर हम क्या करना चाहिए, अपनी भाषा में अपनी मातृभाषा में लिखना चाहिए। उसी से उन देशों का अच्छा आचार विचार हमारे लोग समझ सकते हैं। ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾವು, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿತು ಏನು ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡೋದು, ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆಗೆ ಬರೆದಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆಯನ್ನು ಓದುವಂಥ ಜನರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ದೇಶದ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಏನಪ್ಪ ಸಹಜವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಿರ್ತದೆ। ಇನ್ನು भारत में सब भिन्न अति ताई सो उत्पादन विविध देश मतहु विविध भाषा विविध लगाता। ಅದಕ್ಕೆ हमारे भारत देश में बहुत भिन्नता है। इसके कारण हमारे भारत देश में झगड़ा होते हैं, क्योंकि हमारे भारत देश में अलग अलग धर्म हैं, भाषा हैं और प्रांत हैं। इसी के कारण भारत के लोग आपस में क्या करते हैं, झगड़ा करते हैं। और झगड़ा न होने के लिए सरकार ने क्या किया है, राष्ट्रभाषा किया है। राष्ट्रभाषा कौन सा है, हमारा राष्ट्रभाषा हिंदी है। हिंदी में सभी व्यवहार चलता रहता है। तो ಅದಕ್ಕೆ यहाँ यह पाठ समाप्त हुआ। इसका शब्दार्थ और प्रश्नोत्तर लिखो और कंठस्थ करो, और घर में तीसरा पाठ निज भाषा, इस पाठ का पढ़ाई भी करो, प्रकटन करो। हाँ, ಯಾವ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಕೇಳೋದು ನೋಡ್ರಿ। ಅಲ್ಲಿ ಏಕ ಭಾಷಿಕ ಅಂದ್ರೆ ಏಕ ಭಾಷಾ ಜೀವ, ಏಕ ಮತಿ ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿ। ಮತಿ ಅಂದ್ರೇನು ಬುದ್ಧಿ, ತಬೆ ಅಂದ್ರೆ ತ ಬಂದ, ಮೂರ್ತ ಅಂದ್ರೇನು ಮೂರ್ಖ, ನಿನ್ ಬರ್ಸ್ತ ಮೂರ್ಖ। ಮೂರನೇ ವರ್ಷ ಮೂರ್ಖ। ಆಮೇಲೆ ಲಖಾತ ಅಂದ್ರೆ ಬರೆಯೋದು, ಲಿಖನ, ಲಖಾತ ಅಂದ್ರೇನು ಬರೆಯೋದು, ಲಿಖನ।
निज भाषा में कीजिए विद्यार्थी बताते हैं ते ही सुनी पावई लाभ सब आप सुने यह भाषा महाद्रम मध्य कब महाद्रम कभी भी अंतर विविध कला शिक्षा मुख्य ज्ञान अनेक प्रकार से व्यसन व्यसन भारत में सब भिन्न आयु उपद्रव इस बार